स्वामी अद्भुत आहेत. निर्बुंध व चंचल असणाऱ्या स्वामींचे स्वरूप व त्यांची विलक्षण उपासता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार अघटित लीला कळणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत. स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत. बाकी मायाभ्रम आहे. ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ओंकारातील पहिला स्वर ओमकार म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहेत. स्वामींना कुळ जात धर्म पंथ संप्रदाय नाही. त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळायची आहे. स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर अतर्क्य व अनुत्तम म्हणजे सर्वोष्ट आहेत. स्वामी तपोमय अजर यतीश्वर आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. सर्व देवता आणि रिद्धिसिद्धी स्वामींची पूजा करतात. स्वामींना काम क्रोधादी विकार नाहीत. तसे संकल्प आणि विकल्प नाहीत. ते सर्व साक्षी आहेत. स्वामी सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुखरूप आहेत. स्वामीच सर्व जीवनातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. म्हणजे स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत. स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म व अतिविराट वटवृक्षासारखे वटवृक्षाच्या तळी व मुळात आहेत. म्हणून साध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे. स्वामी निरालंबासनी आहेत. म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही. त्यांचे स्थान चंद्र सूर्य तारे उदयास्ता पलीकडचे आहे. ते सर्व विश्वाला व्यापून दंशागुळे उरलेले आहेत. स्वामी सर्व जीवांचे श्रुद्ध म्हणजे जीवलक आहेत. जीवांच्या उद्धारासाठी त्यांनी सदेह अवतार या मृत्यू लोकात घेतलेला आहे. स्वामी अथासाक्षी व अनंत परमात्मा आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तगामी म्हणजे स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामी अमुख्य आहेत. म्हणजे होणाऱ्या गोष्टींचे कर्तेपण ते स्वतःकडे घेत नाही. ते निर्माही निरंकारी तुल्यनिंदा स्मृतिमोनी व निर्विकारी साक्षी आहेत. म्हणून ते म्हणायचे मला नमस्कार करा किंवा करू नका. माझे नामस्मरण पूजा करा किंवा करू नका. मी आहेच. स्वामी अहंभावीन प्रसन्नभाव आहे असे आहेत. ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात. त्यांच्या पापवृत्तीवर व संकटांवर ते रागवतात व त्यांची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडून आणून त्याला मोक्ष प्राप्ती घडवतात. स्वामी त्रिलोकशाय म्हणजेच स्वर्ग पृथ्वी व पाताळ यांचे आधार व आश्रय आहेत. स्वामी आत्मसंभव आत्मतत्वातून व निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्तिरूप व्यक्त होतात. स्वामी त्रिविध तापहार जन्म जरा मरण नसणाऱ्या अवस्थातील यातना आणि अतिभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक ताप हरण करणारे भक्तकाम कल्पद्रुम्य भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटांपासून वाचवणारे आहेत. स्वामी परमेश्वर आहेत. इष्ट इति ईश्वर या सर्व विश्वांचे कल्याण मंगल सुख समाधान केवळ स्वामी अच्युत कोटींची शक्ती आहे. बाकी सर्व भ्रम व माया आहे. या मायेच्या नादी लागल्याने तिच्या मोहात पडल्याने केवळ अकल्याण व दुःखच आहे. स्वामी संग विवर्जित म्हणजे मोहमायेपासून दूर असल्याने संयमी असे आहेत. म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे. स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाही. त्यांच्या दृष्टवृत्तीचे व्यवहार ते सहन करतात. सर्व निश्चय सर्व विश्वच आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे. तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचा संहार होईल म्हणून स्वामी रागवत नाही, तर अपराधांना क्षमा करतात. म्हणून स्वामी म्हणाले मला राग आला असता तर सगळ्यांची भाजी करून खाल्ली असती. स्वामी
भावविर्णीकर आहेत. म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही. स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत. चित्त आणि दिग हे ज्यांचे वस्त्र आहे असे विराट रूपी ते चिन्मय चैतन्य रूप आहेत. स्वामींची कृपा उदंड व त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकाल बाधित सत्य आहे. स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहेत, म्हणजे माया स्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत. त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजेच सर्वाधसिद्ध आहेत. ते कृपासागर आहेत. ते कृतनाश कृतांत कृतलक्षण आहेत. सर्व कर्मे स्वामीच करतात. स्वामी कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत व श्रुती स्मृती यांनी उपासनेस योग्य अशी विभूती आहेत कथित आहेत. स्वामी चतुरात्मा आहेत, म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश व माया अशा 4 स्वरूपात वावरणारे मन चित्त बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्यशुद्ध मंगल असे सूक्ष्मरूपी चारुलिंग शुद्ध मंगल असे सूक्ष्म कारण आहेत. म्हणून स्वामींनी भक्तांना म्हणून स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग भेट दिले. स्वामीधी पती श्री पती पृथ्वीपती यक्षपती व देवाधिपती आहेत. त्यांच्या पुढे कोणाचीही सत्ता नाही. स्वामी हे विश्वातील तेज प्रदीप्त मूर्ती आहेत. ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रगट होते. म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही. अन्नपूर्णेच्या स्वरूपात श्री स्वामी समर्थ. अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले. कोणाळी गावाच्या रानातून जाताना श्री स्वामी बरोबर श्रीपाद भटांसह सुमारे 100 सेवेकरी होते. त्या सर्व जणांना चालून चालून खूप भूक लागली होती. थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले. तेथे त्यांना शेतकऱ्यांचा फलाहार दिला, पाणी दिले, पण इतरांच्या भोजनाचे काय? स्वामी सर्वांना म्हणाले, त्या आत्मवृक्षाखाली जा. इतरांना वाटले तेथे कोणतरी जेवण देईल. श्रीपाद भटांना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती. काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले. तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भटांनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली, आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती, पण अजून ती आली नाहीत. आता सूर्यास्त होत आला, त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा. तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुवासिनीस आग्रह केला, पण ती म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी मागाहून दर्शनाला येते. श्रीपाद भटांनी सर्व सेवाकऱ्यांसह जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णे करवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्याचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. अक्कलकोटास राहण्यास येण्याच्या पूर्वी गावाबाहेर एका माळावर काही दिवस स्वामी राहत असत. तिथे येणाऱ्या एका गुराख्याच्या पोराला, तुझ्या गावात येऊ का, असे स्वामी विचारत. 2 दिवस त्याने काहीच उत्तर दिले नाही. 3ऱ्या दिवशी तो या म्हणाला. तसे स्वामी गावात गेले. याप्रमाणेच अक्कलकोटात श्री गुरूंची ओळख प्रथम गुराख्याच्या मुलाशी झाली. अक्कलकोटास आल्यानंतरचेच स्वामींचे चरित्र उपलब्ध आहे. त्यापूर्वीचे विशेष उपलब्ध नाही. एकदा स्वामी अक्कलकोटास त्यांचे एक आद्य भक्त चिंतोपंत टोळ यांच्या घरी असता वसंत ऋतूतील एका मध्यरात्री अंगणात पडलेले होते. तेव्हा स्वामींना गाण्याची लहर लागली व गोरे रूप तुझे तुझला पाहिले 7 लाल माडीवर, ही जुनी लावणी स्वामींनी संबंध म्हटली. ती ऐकून पंतांना नवल वाटून ते म्हणाले, महाराज, आपण पूर्वाश्रमात गृहस्थ होता असे वाटते. आपली जात कोण, आईबाप कोण? स्वामींनी चटकन उत्तर केले की आमची जात चांभार, आई महारेन व बाप महाराय. असे म्हणून महाराज पोट धरधरून मोठ्याने हसू लागले. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटास एक म्हातारी सोनारी वेडसर दिसे, पण तिला स्वामींची भाषा इतरांपेक्षा जास्त कळे. एकदा तिच्या देखत महाराजास एका कलापाने प्रश्न विचारला, स्वामीनू, आपण कोण आहात? त्यावेळी श्री समर्थ म्हणाले,
मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर. हे ऐकून ती म्हातारी म्हणाली, वटपत्र शयनी मूळ पुरुष दत्तात्रेय रूपाने अवतरले आहेत. नंतर कोणी एक कर्वे यांनी विचारले, हे महाराजांचे सत्यात रूपवचन आहे काय? परंतु आपले ज्ञाती कोण? समर्थ म्हणाले, आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आमचे नाव नृसिंहबाण, काश्यप गोत्र, आमची मीन राशी. पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस. पण काय रे, तुझी फकड मुलगी पुण्यास रात्रंदिवस फिरते, तिचे ज्ञानी कोण? हे ऐकून प्रश्न विचारणारा गृहस्थ ढेकळासारखा विरघळला. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आपण स्वामींची इतकी सेवा केली तरी महाराज अजून का प्रसन्न होत नाही? अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही? याला कारण आपला मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही. सर्वांनाच दुःखी असतात. दुःख संकटे एका मागून एक येतच राहतील तर मन खट्ट होते. आपल्याच वाट्याला एवढे दुःख का? इतके नामस्मरण केले तरी महाराजांना आपली दया येतच नाही का? आणि निराशेने कधी कधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनात येऊ लागतात. पण अशा विकल्पांना अजिबात धारा देऊ नये आणि आपण नामाला धरून राहावे. कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांचीही इच्छा हीच असते की आपण प्रारब्ध भोगातून मुक्त होऊन मोक्षपदाकडे यात्री व्हावे. आपले स्वामी तर इतके कनवाळू दयाळू आहेत की ते दुःखातही आपल्याला एखादा आशेचा किरण, सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात, जेणेकरून आपला प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते. अशा वेळी ते नामरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणींच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात. म्हणूनच नामाला कधी सोडू नये. कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही. हेच स्वामी विज्ञाचरणाने दृष्टांतातून आपल्या जाणून घ्यायचे आहे. दुःख संकटे असतील तरच आपल्या सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते. म्हणूनच श्री स्वामी नाम नौका भवसागरी तराया, भ्रम भोवऱ्यात अडली, नौका कधी ना बुडली, धरुणी सुकानु हाती बसलेत स्वामी राया. आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीच नको. ही एकच भावना अंतकरात खोलवर रुजवायची. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हव्या अशी तळमळ जीवाला लागली तर स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि मग सुख दुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दया म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहेत. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलींवर. निवडुंगाच्या बनाजवळ आल्यावर बाकीची सर्व मंडळी थबकली. एकटा चोळाप्पा मात्र कसलीही शंका मनात न घेता निर्भय होऊन निष्ठेने स्वामींच्या मागे चालत राहिला. आणि काय आश्चर्य, एकही काटा चोळाप्पाच्या पायात मोडला नाही. जणू काही ते काटे नव्हतेच, फुलांचा गालीचाच अंतरला होता. स्वामी आपल्या परम भक्ताच्या निष्ठेची परीक्षा घेत असतात. प्रारब्धाने कितीही दुःख संकटे आली तरी भक्तांची भगवंताच्या चरणावर अढळ श्रद्धा आहे की नाही ते पाहतात. आणि एकदा का भक्त त्यांच्या परीक्षेला उतरला की स्वामींच्या कृपेला सीमाच राहत नाही. स्वामी अक्कलकोटास प्रगट होण्यापूर्वी त्यास अनेकांनी अनेक ठिकाणी पाहिलेले असल्याचे आढळून आले. त्या अक्कलकोटास येऊन राहिल्यावरही त्यांचा संचार एकाच वेळी अनेक ठिकाणी होत असे. श्री स्वामी समर्थ. स्वामींची वृत्ती पाहिली तर ती श्री नृसिंह सरस्वतीच्या वृत्तीपेक्षा पूर्वीच्या क्रमांकात वर्णिलेल्या कित्येक दत्तावतारांशी अधिक जुळतेशी दिसते. चरित्रकार भागवत लिहितात, महाराजांची वृत्ती फारच विलक्षण प्रकारची असे. त्यांच्या वृत्तीस कित्येक लोक पिशाच वृत्ती म्हणत. प्रातःकाळ होण्याबरोबर नित्य नेमाने उठून संन्यासाधर्मास योग्य असा प्रातः स्नानादिक जप तप किंवा अनुष्ठान अथवा ध्यानधारणा वगैरे काही एक करण्याचा नेम नसून स्वच्छंदाने व दुसऱ्यांच्या हाताने सर्व कारभार होत असे. महाराज स्नान दुसऱ्याने घालावे परंतु स्नान व्हावे असे त्यांच्या मर्जीस आल्यास
महाराजांस जेवणास दुसऱ्यांनी घालावे, परंतु जेवावे अशी महाराजांची लहर लागल्यास महाराजांच्या अंगावर पांघरून दुसऱ्यांनीच घालावे, परंतु ते अंगावर असावे असे त्यास वाटल्यास महाराजांनी मनाला वाटेल त्या ठिकाणी जावे. ती जागा मग राजांचा रंगमहल असो, अगर स्मशानभूमी असो, वाळवंट असो की निवडुंगाची जागा असो, महाराजास प्रतिबंध करणारा कोणी नसेल. महाराज चारेल त्याच्या हातचे अन्न खात असत, परंतु महाराज अधर्मी होते अशी कल्पनाही कोणास करवत नसे. महाराज कधी कधी दिवसातून 2-2दा स्नान करीत, केसराच्या व चंदनाच्या उट्या अंगाला लावून घेत आणि आरती करून घेत. कधी कधी 8-8 दिवस स्नानच करीत नसत. कोणास न कळत एखाद्या बागेत अगर स्मशानात अगर जंगलात जाऊन राहत. महाराज चालू लागले म्हणजे त्यांच्याबरोबर कोणाच्यानेही चालवत नसे. ते बोलू लागले म्हणजे एकसारखे काहीतरी बोलत असत. हुक्का उडू लागले म्हणजे एकसारखा हुक्काच उडीत बसत. लहान मुलांजवळ खेळू लागले म्हणजे एकसारखा खेळतच चालावा. एखाद्या वेळी स्वारी रागावली म्हणजे 7-7 दिवस त्यांना रागच हालू नये. आनंदात स्वारी असली म्हणजे सर्वांजवळ मधुर वाणीने बोलावे. अशा प्रकारची महाराजांची दर घटकेस वृत्ती बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा खऱ्या पारख्याकडून वाचून कोणालाच झाली नाही. नामाला कसलीही उपाधी नाही, काळवेळ नाही, लहानथोर नाही. कृपा व्हावी, अपेक्षापूर्वी व्हावी या संकल्पने जरी नामाची सुरुवात झाली तरी हरकत नाही. नाम आपले काम करतेच. नामाच्याच प्रभावाने हळूहळू ते नाम आपल्या हृदय महाराजांसाठीच घेतले जाऊ लागते आणि स्वामी नामावर आपले प्रेम कधी जडले ते आपल्यालाच कळत नाही. कारण ही किमया देखील स्वामीच करतात. हा नावाचा प्रभाव आपल्या न कळत आपल्याच अंतःकरणावर होतो. नामाचेही असेच आहे. ज्याप्रमाणे ताकातच लोणी लपलेले असते, पण त्यासाठी ते सतत घुसळावे लागते, तसतो नामातच नामाचे प्रेम दडलेले असते. सातत्याने आणि भावपूर्ण अंतःकरणाने आपण जर नामाचा अभ्यास केला की नामाचे प्रेम आपोआप येते. प्रपंचात जसे अभ्यास, कर्म, कर्तव्य यांना महत्व आहे, तसेच तितकेच महत्व परमार्थात नामस्मरणाला आहे. प्रपंच स्वामींचाच म्हणून प्रेमाने करावा म्हणजे तो छान होतो आणि तितक्याच प्रेमाने तो करताना वाचेने अक्षय अवयवात गोड स्वामी नाम घ्यावे. एकदा का आपण स्वामीचे होऊन स्वामी नामात दंग झालो की नाम आपले काम करतच राहते आणि त्यांच्या प्रभावांच्या सुंदर खुणा अनुभूतीच्या रूपाने आपल्या अंतःकरणात उमटतात. महाराजच आपल्या नकळत हृदयासनावर येऊन बसतात. ते आपला योगक्षेम तर पाहतातच, त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगात, संकटात, दुःखात आपली काळजी घेऊन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात. आपल्यावर कृपा करतात आणि आपल्याजवळ असल्याची खुणगाट नामावताराने देतात. एक महान ग्रंथ म्हणजे श्री गुरु लीलामृत. स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामींच्या सर्व भक्तांना ज्ञात असलेला असा हा सोपा सुबोध ग्रंथ आहे. या ग्रंथात वामनबुवा वैद्य यांनी अनेक लीला वर्णिल्या आहेत. त्यात चमत्कार कशांचाही समावेश नाही. वचनबोध पाहताना चमत्कार कथांचा फारसा उल्लेख केलेला नाही, कारण हे चमत्कार सिद्ध पुरुषांचे असले तरी ते ज्यांचे त्याला उपकारक असतात. मात्र एक प्रसंग इथे मुद्दाम उल्लेखलेला आहे. त्यात व्यापक स्वरूपात प्रापंचिक माणूस आणि सद्गुरु कृपा यांच्या सन्मयाने एक रूपक दडले असल्याने त्याविषयीची प्रतिकामता इथे स्पष्ट केली आहे. प्रसंग असा आहे की मुंबई ठाण्यातील राहणारा एक लक्ष्मण नावाचा कोळी होता. तो खलासी होता. त्यांना व्यापाराशी फार मोठ्या प्रमाणावर होता. समुद्रातून जहाज, आगबोट याद्वारे तो व्यापार करीत असे. एकदा जहाजात पुष्कळ मालही भरलेला होता आणि त्याच्याबरोबर काही प्रवासीही होते. वाटेत मोठे वादळ सुटले आणि जहाज समुद्रात बुडू लागले. लक्ष्मण कोळी खरे तर मोठा धैर्यवान होता, पण तो घाबरला. डोळ्यातून पाणी वाहू लागले. प्रसंग तर मोठा दुर्दैवी ओढावला होता. देववशात त्यासी झाले स्मरण, श्रीमद दत्तात्रेय स्वामी अनन्य शरण, होनी म्हणे त्रैलोक्यात तारण, आपणा विन नसेची, नवस केले देवादी देवी, करू लागला योगेश्वरांचा धावा, वदे गुरु माय बाप धावा हो धावा, पावा मज संकटी. त्याच काळी अक्कलकोटात प्रिय भक्त चोळापांचे सदनी स्थित, आनये खेळत असता अवधूत, एकाएकी गडबडून उठले,
त्वरेने उजवा हात खाली घालून आवेशेने हू 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 असे म्हणून तात्काळ दिदले उचलून आश्चर्यजन पाहता ते जैसे हनुमंत पृथ्वी ते घालून कर द्रोणागिरी उचललेला सत्वर तैसे दत्तात्रेय स्वामींनी अभय कर त्वरे उचलली जहाज येतदा. जहाज तरले, लोकही वाचले. पुढे 8 दिवसांनी लक्ष्मण कोळी अक्कलकोटला आला. स्वामी समर्थांना त्यांनी साक्षात दंडवत घातले. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन तो आपल्या गावी परतला. आता त्यातले रूपक पाहू. तुम्ही आम्ही सर्वजण प्रापंचिक आहोत. लक्ष्मण कोळीप्रमाणेच या भवसागरात आपली देहनौका हाकीत आहे. कधी कधी दुःख, संकटे, प्रतिकूलता यांच्या वाऱ्यावादळात आपली देहनौका सापडते. मन वैतागते, बुद्धी डळमळीत होते. अशा वेळी आपण काय करतो तर उपासनेने जे दैवत असेल वा सद्गुरू असतील त्यांना आत्तपणाने हाक मारतो, साथ घालतो. त्यावेळी भक्ताचा धावा ऐकून देव त्यांच्या सहाय्यासाठी धावून येतो. अशा वेळी प्रत्यक्ष देव धावून येतो. म्हणजे काय तर कुणा ना कुणाच्या रूपात येऊन तो आपल्या संकटातून सोडवतो. संसारिकाला ही देव कृपा म्हणा वा सद्गुरू कृपा म्हणा सहाय्य करते. अशा वेळी आपण मनोमन देवाचे, सद्गुरूंचे ऋण मान्य करतो. त्यांची ऋण फेडण्यासाठी वा उतरय होण्यासाठी त्यांच्या दर्शनार्थ जातो. सेवा म्हणून तन्मनधन अर्पण करतो. लक्ष्मण कोळ्याने शतरोध मुद्रा, वस्त्रालंकार, फळे या स्वरूपात श्री स्वामी समर्थांच्या पायी अर्पण करून ऋण मान्य केले व ते अंशतः का होईना फेडण्याचा प्रयत्न केला. या धन, वस्त्रे, फळे यांचे महत्व नाही, अर्पण भाव महत्वाचा आहे. आपणही आपल्या परीने पूजा, नैवेद्य, प्रसाद या स्वरूपात देवांचे व सद्गुरूंचे ऋण मान्य करून उतराई होण्याचा प्रयत्न करतो. प्रपंच म्हटला की त्यात सुख दुःख आलेच. त्यातही सुख जवा एवढे, दुःख पर्वता एवढे, हा बहुतेकांचा अनुभव आहे. मग अशा दुःख प्रसंगी वा संकट प्रसंगी आपण त्यांचे निवारण व्हावे म्हणून कुलदेवतेला व गुरुदेवतेला नवस बोलतो. पण नवस बोलला असेल तर आपण दुःख संकटांचा परिहार झाल्यावर तो लक्षात ठेवून अगदी कटाक्षाने फेडला पाहिजे. अन्यथा त्याची आठवण घडेल अशा प्रकारची प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. म्हणून बोललेला नवस हा फेडलाच पाहिजे असेही स्वामी समर्थांचे सांगणे आहे. देवदर्शन घडण्यासाठी सद्गुरूंची कृपा कार्यास येते, परंतु त्यांच्यासाठी आजार, विचारांची शुद्धता अपेक्षित आहे. श्री स्वामींनी आपल्या एकूण प्रकट वास्तव्यातील 40 पैकी 21 वर्षे अक्कलकोट येथे घालवली. शके 1800 मध्ये त्यांनी वडाखाली देहत्याग केला व ते निजानंदी निमग्न झाले. देहत्यागापूर्वी 1 वर्ष अगोदर पासूनच त्यांनी आपल्या अवतार समाप्तीची चर्चा भक्त मंडळी सुरू केली होती. अवतार समाप्तीचे आधी 8 दिवस त्यांनी अखंड नाम भजन सुरू ठेवले. देह प्रकृती ही नाशवंत असल्याने पुढे त्यांना ज्वर भरला. त्यांनी अन्नत्यागही केला. नंतर मंगलस्नान करून ते ध्यानमग्न झाले. त्यावेळी भक्ताने त्यांना विचारले की आपण बरे केव्हा व्हाल. तेव्हा स्वामी उत्तरले, जेव्हा पंढरी जळेल अथवा डोंगर बोलतील तेव्हाच आराम पडेल. दुःख विवळ का होता. म्हणजेच देह समाप्तीनंतर त्यांचे जगतोद्धाराचे कार्य आणखी अनेक वर्षे चालू राहणार आहे. भक्तांची समजूत घालून श्री स्वामींनी त्यांना दुःखी कष्टी होऊ नका असे सांगितले व गीतेतील श्लोकाचा उच्चार केला. अनन्याशितच्च यो मा ये जना पर्युत्पात्सते तेषा नित्याभियुक्ताना योग्यक्षेम वहाम्यहम. अनन्य भावाने शरण येऊन जो माझी भक्ती करतो, नामस्मरणात्मक भक्तियोग आचरितो, त्यांच्या योग्यक्षेम मी चालवेन असे अभिवचन स्वामींनी आपल्या भक्तास दिले आहे. हा श्लोक म्हणत त्यांनी ध्यानमग्न अवस्थेतच आपला देहचा त्याग केला. त्या दिवशी मंगळवार चैत्रवद्य त्रयोदशी ही तिथी होती. श्री स्वामींनी जो उपदेश केला त्यात नामस्मरणाला सर्वाधिक महत्व दिले. अनन्य भावाने माझी सेवा कर, मी तुझा योग्य क्षेम चालवेन या गीतोक्षी पुनरुच्चार करून स्वामींनी नामस्मरणाची अखंड माळा भक्ती चालू ठेवावी हाच महाबोध सांगितला आहे. स्मरण सातत्याच अस्तित्वाची प्रचिती असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे आश्वासनही नामजप करण्याक्षणी तुझ्या सन्मुख आहे हेच भक्ती तत्व सांगते. वडाच्या पारंब्या तुम्ही धरून बसा हे त्यांनी का बरे सांगितले असावे तर या सांगण्यातील
माथितार्थ असा की वड हे अखंड तत्वाचे प्रतीक आहे. हे झाड वाढते, मोठे होते, विस्तारते, त्यास अनेक पारंब्या फुटतात, त्या पुन्हा जमिनीत रुजतात, त्यांचा पुन्हा वृक्ष होतो. ही अखंड तत्वाची खूण श्री स्वामींनी सांगितली असावी. सद्गुरूंकडून नामोपदेश मिळून सबीब दिव्य संजीवन अशा नामाचे बीज साधकांच्या अंतःकरणात रुजते, ते वाढते, विस्तारते, ते नामोच्चाराच्या सातत्याने. श्री स्वामी समर्थांची हळूहळू सर्व भारतभर कीर्ती पसरली व नाना धर्माचे अशिक्षित सुशिक्षित लोक स्वामी दर्शनास अक्कलकोटास येऊ लागले. ह्यात जिज्ञासू अतिथी तसेच श्री स्वामी यांची परीक्षा पाहणारेही लोक येत. श्री स्वामींकडून प्रत्येकास त्यांचे अचूक उत्तर मिळे. निरनिराळ्या भाविक लोकांबरोबर श्री स्वामी त्यांचे भाषेत बोलत व जिज्ञासूंचे समाधान करीत. श्री स्वामी समर्थांचे येणाऱ्या भक्तास परमार्थ मार्गात उन्नती करून घेण्यासाठी येणारे भक्त फार थोडे. श्री हरिभाऊ हे श्री स्वामींचे भक्त. त्यांनी प्रथम भेटीतच श्री स्वामी समर्थांचे जवळ येण्याकरता मुंबईस आपला संसार आवरता घेतला. स्वतः चक्रपाणी व त्यांच्या सौ वैराग्य संपन्न व्यवस्थेत घराबाहेर पडले. त्यांनी चांदीच्या पादुका तयार करून श्री स्वामी समर्थांचा प्रसाद म्हणून कामठीपुरा येथे मठ स्थापन केला. श्री स्वामी सुतांनी श्री स्वामी चरित्रावर काव्य केले आहे. श्री स्वामी सुदे श्री स्वामींचे देखत पंचतत्वात विलीन झाले. ती तिथी श्रावण वैद्य एक होती. श्री बाळाप्पा महाराज श्री स्वामी समर्थांचे थोर भक्त श्री बाळाप्पा महाराज. ते धारवाड जिल्ह्यातील हवेरी या गावाची राहणारे. घरी सावकारी व्यापार वगैरे उत्तम परिस्थितीत चालते होते. एके दिवशी बाळाप्पांच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले व सद्गुरू कोठे भेटले व मार्गदर्शन करील ही आत्यंतिक तळमळ लागली. त्यावेळी त्यांचे वय 30 वर्षाचे. ते श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आले. त्यांनी तेथे 2 महिने कडक अनुष्ठान केले. 2 महिन्यानंतर त्यांना दृष्टांत झाला. तू अक्कलकोट येथे जाऊन स्वामी सेवा करावी. आज्ञेप्रमाणे ते अक्कलकोटाला आले. त्यांना पाहताच श्री स्वामींना 7 जन्माची ओळख असल्याप्रमाणे अत्यंत आनंद झाला व जीवाशिवाची ओळख पटली. श्री बाळाप्पा महाराज यांनी श्री स्वामी सेवा एकनिष्ठपणे केली. साधकावस्थेत त्यांना दैवी सामर्थ्यांची प्रसिद्धी येईल. श्री स्वामी समर्थांचे निर्वाणानंतर ते 32 वर्ष ह्यात होते. श्री वामनबुवा वामोरीकर वैद्य व नृसिंह सरस्वती. श्री वामनबुवा वामोरीकर श्री स्वामींचे एकनिष्ठ शिष्य. श्री गुरु आज्ञा प्रमाणे मानणारे श्री गुरुलीलामृत हा महाराजांचे जीवनावर चरित्रपर ग्रंथ श्री वामनबुवांनी लिहिला. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आळंदी हे थोर संत योग प्रक्रिया समजून घेण्यासाठी अक्कलकोटात श्री स्वामींकडे आले. श्री स्वामींना त्यांनी मनातील भाव जाणून समाधी लावली व त्यांना योग प्रक्रिया समजावली. श्री माटेबुवा श्री स्वामी समर्थांची कीर्तन करून सेवा करीत. एके दिवशी कीर्तन प्रसंगी श्री माटे म्हणाले, ह्या भवसागरातून आम्हाला कोणते चरण पार करतील. एवढे म्हणताच श्री स्वामी समर्थांनी आपले चरण पुढे केले. माटेबुवांचे लक्षात आले की हे चरण आपणास उद्धारतील व त्यांनी कीर्तनात श्री स्वामी समर्थांचे पाय घट्ट धरले. श्री वासुदेव बळवंत फडके प्रसिद्ध क्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत फडके हे स्वामी महाराजांचे दर्शनास आले. त्यावेळी आपली तलवार श्री स्वामी समर्थांच्या पुढे ठेवली व श्री स्वामींच्या हातातून ती प्रसाद म्हणून मिळावी अशी इच्छा धरून बसले. श्री स्वामी महाराजांनी ती तलवार झाडावर टांगून ठेवण्यास सांगितली व असे सूचित केले की तू करीत असलेले कार्यात यश येणार नाही. श्री वासुदेव बळवंतांनी ती तलवार घेतली, स्वामींना नमन करून गेले. पुढे त्यांनी बंड केले पण ते विफळ झाले. श्री स्वामींचा नित्यक्रम असा असे, भल्या पहाटे श्री स्वामी महाराजांना भक्त मंडळी स्नान घालीत. नंतर संध्या वगैरे श्री स्वामी समर्थ फक्त 2 आचमने घेत. नंतर त्यांना लंगोट नेसावी लागली. थोडा फराळ घेऊन त्यांना भक्तांचे दर्शनाकरता बसवीत. श्री स्वामी समर्थ सर्व दर्शनांच्या मनातील कामना ओळखून त्यांच्या इच्छा पूर्ण करीत. श्री स्वामींची कीर्ती सर्व भारतभर पसरली व बडोदे, इंदोर, ग्वाल्हेर येथे संस्थानिक अक्कलकोट येथे दर्शनास येत. सरदार विंचुरकर आदी सरदार दर्शनास येत. ते स्वामींचे भक्त झाले. श्री स्वामी समर्थांचे समकालीन अवतारी पुरुष समकालात स्थापित श्री माणिक प्रभू महाराज,
श्री नरसिंह सुरस्वती, श्री जंगली महाराज, श्री बिडकर महाराज हे श्री स्वामी समर्थांचे शिष्य. त्यांनी 3 वेळा नर्मदा प्रदक्षिणा केली होती. त्यावेळी जंगलातून जात असता त्यांना सिंहाची डरकाळी ऐकू आली. तोच सिंह त्यांच्या समोर उभा. श्री बिडकर महाराजांना स्वामींना त्या रूपात दर्शन दिले. त्यांची भीती नष्ट झाली. श्री बिडकर महाराज अक्कलकोट येथे गेले असता त्याने श्री स्वामी समर्थांनी त्यांच्याजवळ ते करीत असलेल्या किमयेची दक्षिणा मागितली. श्री बिडकर महाराजांना तांब्यात पासून सोने करण्याची किमया अवगत होती. त्यांनी आनंदाने सदर किमयेची उदक श्री स्वामी समर्थांच्या हातावर सोडली व किमया करणे बंद केले. फाल्गुन व 10 रोजी या स्वामी भक्ताने देह ठेविला. श्री सोमनाथापासून श्री जगन्नाथापर्यंत तसेच विश्वेश्वरापासून रामेश्वरापर्यंत अक्षरशः अनगिनत स्त्री पुरुषांना श्री स्वामींनी आकर्षित करून घेतले. त्यांचेवर निरपवाद कृपा वर्षाव केला. त्यांचे कुसुम कोमल अंतकरणात जीवमात्राविषयी अलोट प्रेम वसत असे. पडिक पंडितांचा अभिमान दूर करून त्यांच्या विद्यारूप चंदनाभोवती पडलेला अहंकार सर्प विळखा दूर केला. शास्त्र अभ्यास व वेदविद्येचा पुरस्कार केला. शास्त्र संपन्न पंडितापासून अक्षरशत्रू बसप्पांपर्यंत, राजधीरापासून भाग्यवनाहीनापर्यंत, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणापासून अत्तेजापर्यंत, सात्विक संचार संपन्न सत्तीपासून ते दुराचारी वैश्यापर्यंत प्रतिदिन असंख्य जीवात्मे स्वामी समर्थांकडे येत. कोणी शुद्ध भावनेने, कोणी निष्काम सेवेसाठी, कोणी कामनापूर्तीसाठी, कोणी परीक्षा पाहण्यासाठी वा निंदानालस्ती करण्यासाठी. श्री स्वामी समर्थांनी आलेल्या व्यक्तींचा कधी कंटाळा केला नाही. उलट सानिध्यात असलेल्या प्रत्येक आयुष्यभर जतन करावा वाटेल असा अनुभव अमोल ठेवा प्राप्त करून देऊन त्यांनी मने श्री ईश्वरा सेवेकडे वळवली. श्री केळकर यांनी चिपळूण येथील स्वामी मठ स्वामी आज्ञेप्रमाणे स्थापन केला. श्री केळकर हे रेल्वेत नोकरी करीत असता त्यांना जलोदर नावाची रोगबाधा झाली. त्यांनी ताबडतोब नोकरीचा राजीनामा देऊन श्री क्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे सेवेत उर्विरत आयुष्य व्यतीत करावयाचे ठरवून श्री सेवेत गुंग झाले. त्यांची उदारावस्था नष्ट झाली. नित्य घडणारे चमत्कार त्यांनी जमा करून श्री अक्कलकोट स्वामी समर्थ बखर तयार केली. श्री स्वामी समर्थांनी श्री केळकर यास आपल्या पादुका घेऊन चिपळूण येथे स्वामी मठ स्थापन करण्यास सुचविले. त्या ठिकाणी त्यांचे वंशज त्याचप्रमाणे सेवा करीत आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, चिपळूण, गोवा, वेंगुर्ला, गुजरात, वडोदरा, सुरत, अहमदाबाद आदी ठिकाणी श्री स्वामी मठ स्थापन झाले आहेत. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे निर्वाण होण्यासाठी बुधवारपेठ येथे श्री स्वामी समर्थ समाधीची जागा श्री चोळाप्पांनी तयार केली. ती त्यांनी समर्थांना दाखवली. श्री चोळाप्पा हे श्री स्वामी समर्थांचे निर्वाधानाआधी श्री स्वामीचरणी लीन झाले. श्री स्वामी वटवृक्षाखाली नेहमी बसत असत. यांनी जागी श्री स्वामी समर्थ शके 1800 बहुधान्य नाम संवंतर चैत्र व 13 दुपारी 3च्या सुमारास लौकिक दृष्ट्या पंचत्वात विलीन झाले. श्रद्धेच्या वाढीसाठी श्री स्वामींचे संपूर्ण जीवन सिद्ध पुरुषाचे असल्याने त्यांचे चरित्र म्हणजे अनुभव कथा होत. हे सर्व अनुभव अनेकविध चमत्कारांनी भरलेले आहेत. सिद्ध पुरुष प्रेरणा देतात आणि कार्य करून घेऊन सिद्धीस नेतात. श्री स्वामींच्या अनेक चरित्रकारांनी श्री चमत्काराची अनुभवगाथा अत्यंत सरसाळपणे, प्रेमाने आणि अपार श्रद्धेतून गुंफली आहे. श्री वटवृक्षाच्या पारंब्या जशा विस्तारतात त्यात पुन्हा जमिनीत रुजून नवा वृक्ष त्यातून साकारतो, तशा या अनुभव कथा आहेत. त्या स्त्रींच्या प्रेरणेतून पचितीस येतात आणि त्या पचिती रूपाचे स्वरूप म्हणजे चमत्कार. पण चमत्कार म्हणजे परमात्मा नव्हे हे अनेक साक्षात्कारी संत सत्पुरुषांनी सांगितले आहे आणि खरेही आहे. मग अशा चमत्कारांचा अनिवार्य कोणता, अशा प्रश्न मनात उभा राहतो. त्यांचा एकूणार्थ एवढाच की हे चमत्कार श्री कृपेने होतात, हे तर सत्यच आहे. पण या चमत्कारामागे भक्तांची श्रद्धा वाढावी, ही दृढ व्हावी, त्यांचा आनंद प्राप्ती व्हावी, हाच त्यामागचा हेतू असतो. श्री स्वामी समर्थांच्या अनेक चमत्कार कथांतून त्यांचे विषयीची श्रद्धा दृढावते आणि नामघोष सातत्य पुन्हा पुन्हा भक्तांच्या अंतःकरणात ठसत जाते. तिथेच श्री स्वामींचे अस्तित्व असल्याची खूण मनोमन पडते. स्वामी समर्थांनी स्वतःच्या सगुण देहाची कुंडली करण्याची आज्ञा श्री नानाजी बापू रेखी
ज्योतिषी यांना केली व त्यांच्या हातावर हात ठेवून स्वहस्ते गंधाक्षता व तुळशी पत्रासह श्री कुंडली नानांजींना दिली. त्यावेळी श्री रेखी यांच्या उजव्या हातावर विष्णुपद प्रसाद म्हणून उमटले. या कुंडलीत महत्वाचा उल्लेख म्हणजे धरणी दुभंग होऊन 8 वर्षाची बालमूर्ती हस्तिनापुरापासून 12 कोस दूर असलेल्या छेलीखेडे गावात वडाखाली गणपतीच्या मूर्तीजवळ प्रगटली. निराकार निर्गुण परब्रह्म देह धारण करून सगुणात येते व अवतार कार्य संपल्यावर पुन्हा निर्गुणात जाते. हा ईश्वर ज्या सगुण देहात प्रकट होतो त्या देहाची व जन्म काळाची वैशिष्ट्ये त्यांच्या कुंडलीत आढळतात. ही वैशिष्ट्ये स्वामींनीच मान्य केलेल्या व दिलेल्या पत्रिकेत आढळतात. स्वामी समर्थ ही विश्वशक्ती जेव्हा सगुणाकार देहात प्रगट झाली तेव्हा वेळ व देहाची वैशिष्ट्ये विशेष आहेत. ती स्वामींनीच मान्य केलेल्या कुंडलीत प्रगट झालेली आहेत. जन्मकाळ बहुधान्य सत्वताचा वैभवाचा आहे. अश्विनी सूर्यपत्नी नक्षत्रावर चरणी प्रीतीचा योग आहे. चैत्र मासातील द्विजेचा प्रहर आहे. आद्य पुरुषाचे स्पंदन स्फुरण दाखवणारी नाडी आहे. देवगण आहे. ज्ञात यज्ञात चिंतनाच्या समाधीचे हवन करणारे यजुर्वेदी ब्राह्मण व नारसी ही चैतन्य स्वामी आहेत. राशी स्वामी मंगळ आहे. तात्पर्य महाराजांच्या ठिकाणी सारी दोद्वे सामावलेले दिसत. ते कधी मसनवटीत तर कधी खासबागेत, कधी महारवाड्यात तर कधी राजवाड्यात, कधी निवडुंगाच्या काट्यांवर तर कधी पलंगावर, कधी मंदिरात तर कधी मठात याप्रमाणे सारख्याच भावनेने वावरत असत. सहज स्वारी बाहेर निघाली की सर्व राजाचिन्हांनी मंडित दिसावे. छत्र चामरे, पालख्या, म्याने, घोडे, गाड्या, गायी, म्हशी इत्यादी खिल्लारे, तंबू, कनाती, नगारखाने, वाजंत्री, रणवाद्य, सेवेकरी व यात्रेकरी लोकांच्या फलटणी, त्याचप्रमाणे पुराणिक हरिदास, गवय्ये, कलावंतिनी, तमासगीर, नाटकवाले, त्याचप्रमाणे फुलवारे, फुलारी, मिठाईवाले सर्व प्रकारचे दुकानदार बरोबर आहेतच. मग महाराज एखाद्या वेळी जंगलात का वस्तीला जातात ना, बरोबर हा इतका सरंजाम असावायचाच. अशा या लोकोत्तर पुरुषाची खरी योग्यता जागण्यास अशी तशीच पात्रता पाहिजे. एरवी लक्षावधी लोक स्वामींच्या दर्शनात येत असत. हिंदुस्थानाच्या चारही टोकांकडील व साऱ्या धर्मातील लोक स्वामींच्या दर्शनात येत असत. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले असे संस्थानिक त्यांच्या भजनी होते. युरोपियन बनगार्डन, पारशी नवरोजी शेठ, मुसलमान सय्यद आणि अहमद अली रियाजदार त्यांच्याप्रमाणे जैन, लिंगायत, वैष्णव, वारकरी, संन्यासी, सुधारक, सनातनी, शास्त्री, हरिदास अशा अनेकांची त्यांच्या पायी आपले मस्तिके नमवली. वारंवार होणाऱ्या चमत्कारांनी महाराज सर्वज्ञ आहेत व ते सर्व शक्तिमान आहेत अशी आंतजीवाची खात्री झाली. आपत्ग्रस्त लोकांनी तर त्यांची पाठ पुरवली व आपापली संकटे निवारण करून घेतली. पण हे जरी सारी घडले तरी त्यांची खरी पारख फारच थोड्यांनाच झाली असेल असे त्यांचे चरित्रकार म्हणतात. एकीकडे त्यांच्या सेवेत तत्पर असलेले चोळाप्पा आणि बाळाप्पा, सुंदराबाई आणि काकूबाई, मालोजी आणि दादाजी भोसले, सबनीस बाबा आणि मराठे बाबा, बाळकृष्ण आणि कृष्णाप्पा, टोळ आणि कानफाटे, तसेच एकीकडे स्वामींच्या सर्वज्ञेची अंतरी चुकून मिळाल्यामुळे हतगर्भ झालेला माटेबुवा आणि विष्णुबुवा, रामशास्त्री आणि माधवशास्त्री, त्यांनी स्वामींचे अनेक चमत्कार पाहिल्यामुळे त्यांना सर्वज्ञ दत्तावतार असेही त्यांना मानले जाते. पण त्यांची खरी योग्यता ज्यांनी जाणली ते आळंदीचे नृसिंह सरस्वती व यशवंतराव भोसेकर, देवमामलेदार मंगळवेढ्याचे बाळकृष्णराव बुवा आणि हुमनाबादचे माणिक प्रभू असे संतच खरे होते. श्री स्वामी समर्थ चरित्राचे विहंगावलोकन व उपदेशाचे सार. आंध्र प्रदेशातील श्रीशैल पर्वताराजात प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनांनी लगडबिड अरण्यात एकांतस्थळी एक महात्मा काष्ट समाधीत निर्माण होता. शरीरावर लता, वेली, झुडपे, वारुळही उगवू लागली. एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडण्याचा घाव घातला. तो घाव वारुळ फोडून त्या समाधीस्थ योग्याच्या मांडीवर बसला. त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिरकांडी उडाली. लाकूड तोड्या भयभीत झाला. इतक्यात त्या योग्याची समाधी भंग पावली.
ते देहभानावर आले, लाकूड तोड्यास अभयदान दिले. तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी तेथून बाहेर पडले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होते. स्वामींचा जन्म कधी झाला, कुठे झाला याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला. म्हणूनच त्यांना प्रकट दिन साजरा केला जातो. श्री शैल्य पर्वतराजेतून बाहेर पडून श्री स्वामी समर्थांनी कोणकोणत्या स्थानांना भेटी दिल्या हे इतिहासातल्या ज्ञात नाही. परंतु स्वामींच्या कथातून वेळोवेळी जी माहिती झाली त्यातून काही आखाडे बांधता येतात. हे सर्वप्रथम काशी क्षेत्र आले, त्यानंतर आसेसू, हिमाचल, विविध तीर्थक्षेत्रातून त्यांनी भ्रमण केले. ज्ञात इतिहासाप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रथम सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथे प्रकट झाले. त्यानंतर पंढरपूर, मोहोळ, सोलापूर असे करीत अक्कलकोटला आले. स्वामींना अक्कलकोटला वडाच्या झाल्याखाली दीर्घ काळ वास्तव केले, म्हणून त्यांना वटवृक्ष स्वामी म्हणून संबोधले जाते. चैत्रवद्य 13 मंगळवार बहुधान्य नाम संवत्सर शके 1800 इसवी सन 1878 या दिवशी सायंकाळी 4च्या सुमारास श्री स्वामी महाराज निजानंदी विलीन झाले. श्री स्वामींनी शिष्य श्री बाळाप्पा महाराजांना अनुग्रह केला. त्यांनी आपल्या चिन्मय पादुका व इतर प्रासादिक चिन्हे देऊन अक्कलकोटला मठ स्थापन केले. बाळाप्पा नाम मंत्रदीक्षा देऊन त्यांना त्रयोदशारी महामूल मंत्रांचा उपदेश केला. स्वामी भक्तीचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. बाळाप्पा महाराजांनी स्वामींच्या आज्ञेनुसार अक्कलकोटला मठ बांधून दत्तात्रय गुरुपीठाची स्थापना केली.